नमस्कार. मी रिसर्च ॲनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं एकदा अमित पांडे या चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर लास्ट फ्रायडेला आपण बघितलं होतं मार्केटमध्ये काय झालं आणि त्याच्यानंतर आपण एक ॲनालिसिस जो होता त्याचा तो आपण करून दिला होता. तर आज मार्केटमध्ये मुवमेंट काय झालं ते आपण एकदा बघूया आणि हे बघूया की आता उद्या मार्केटमध्ये कसं मुवमेंट होऊ शकते. तर स्टार्ट करूया व्हिडिओला. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी कव्हर केल्या होत्या की मार्केट जे आहे ते वरच्या दिशेला जाऊ शकेल, हे आपलं एक्सपेक्टेशन होतं. आज पण मार्केट जे आहे गॅप अप ओपन झालं. मी ऑलरेडी सांगितलं होतं की मार्केट अजून पण निगेटिव्ह नाही आहे. जर ऑल टाईम हायला असेल तर सेलिंग येईल असं अजून तरी काही प्राईजमध्ये दिसत नाही की मार्केट खाली येण्यासाठी तयार आहे. तर आज ओपन तर गॅपअप झाल्याच्या नंतर थोडीफार प्रॉफिट बुकिंग आली. त्याच्यानंतर जेव्हा हा हाय ब्रेक केला 23,550, हा हाय ब्रेक झाल्याच्या नंतर आपण एक बायचा प्लॅन जस्ट मी सांगितलं होतं. आज आपण काही ट्रेड केला नव्हता कारण मार्केट जे आहे ऑल टाईम हाय साईडवेज असण्याचे खूप जास्त चान्सेस होते. पण 550च्या वर आपण एक प्लॅन केला होता की बाय करू. टार्गेट होतं 600, ते काही अचीव नाही झालं. 580पर्यंत गेला आणि मार्केट वापस खाली आलं. ना स्टॉप लॉस झाला ना टार्गेट झाला. कंटिन्यू साईडवेज मार्केट चालत राहिलं आणि 550 जिथे मार्केट क्लोज व्हायचं तिथेच निफ्टी क्लोज झालेलं आहे. बट आपण बँक निफ्टीमध्ये विकेंडमध्ये एक चांगला ॲनालिसिस केलं होतं. बँक निफ्टी आपण ऑलरेडी डिस्कस केला होता की 250च्या वर, जसं तुम्हाला मी दाखवतो की लास्ट टाईमपासून पण मल्टिपल 250च्या जवळपास जे आहे बँक निफ्टी रेजिस्टन्स घेत होता. तुम्ही बघू शकता इथे कंटिन्युअसली मल्टिपल टाइम्स रेजिस्टन्स हिट केलेला आहे 250च्या जवळ. तर यावेळेस काय झालं, यावेळेस 250 ब्रेक झाला आणि 250 ब्रेक झाल्याच्या नंतर विकेंड व्हिडिओमध्येच तुम्ही बघू शकता लास्ट व्हिडिओ 250 ब्रेक झाल्याच्या नंतर बँक निफ्टीमध्ये टार्गेट जे आपण दिलं होतं 50,500. तर आपण हा लेवल ब्रेक केल्याच्या नंतर बाय करायचा हा प्लॅन केला होता. 220चा हा लेवल होता. तर मी 50,250 एक्झॅक्ट लेवल दिले होते की ब्रेक केल्याच्या नंतर बाय करा. स्टॉप लॉस जो राहील हा 50,000चा राहील आणि टार्गेट जे राहील ते 50,500 आणि 50,650 इथपर्यंत टार्गेट आपण प्लॅन करू शकतो. तर आज झालं काय नेमकं मार्केटमध्ये हे बघूया. एक्झॅक्टली मार्केट ओपन झालं गॅपअप एक्झॅक्ट 50,200च्या जवळपास. तिथून एक सेलिंग आली. सेलिंग आल्याच्या नंतर वापस जेव्हा 50,250 ब्रेक केला, इथे तुम्ही बघू शकता 250 ब्रेक केला. त्याच्यानंतर जे टार्गेट होतं 50,500चं ते अचीव झालं. 650चं टार्गेट अचीव नाही झालं पण 50,500 एक 250 पॉईंटचं टार्गेट बँक निफ्टीमध्ये मिळालं. दॅट इज ह्यूज टार्गेट. आणि दिवसभर मार्केट जे आहे ते कंटिन्युअसली हळूहळू अपसाईड जात होतं आणि क्लोज पण जवळपास हायच्या जवळपास आलेलं आहे. तर आता इथून पुढे काय होऊ शकते, एक गॅपअप जर ओपन झालं तर आपलं जे 650चं टार्गेट आहे ते अचीव होऊन जाईल. तर थोडंसं एक डेली चार्टमध्ये बँक निफ्टीला बघूया आणि उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी पण आहे तर त्या रिलेटेड पण आपल्याला काही डिस्कशन्स करावं लागेल. तर आता एक्झॅक्टली 50,450 चालू आहे. कसं मुवमेंट होऊ शकते, एक्सपायरी आहे तर थोडाफार वोलाटाईल मुवमेंट होऊ शकते. जर गॅपअप ओपन झालं 50,700 675 गॅपअप ओपन झाला तर एक सेलिंगचा प्रेशर आपल्याला बघायला मिळेल जो की याला वापस खाली घेऊन येईल 50,500पर्यंत. तर जर गॅपअप ओपन होत असेल इमिडिएटली एक 200 पॉईंट तुम्हाला सेलिंग प्रेशरमध्ये बघायला मिळू शकतात. अदरवाईज जर फ्लॅट ओपन झाला तर 50,440 चालू आहे. सिम्पल ठेवूया आपण गणित. 50,440ला क्लोज झालेला आहे. फ्लॅट ओपन झालं 50,500च्या वर निघालं तर आपलं जे टार्गेट राहील 50,650 हा आपला टार्गेट राहणार आहे. या केसमध्ये जो आपला स्टॉप लॉस राहणार आहे 50,400 हा स्टॉप लॉस ठेवून आपण बाय करू शकतो 50,650 या टार्गेटसाठी. 650 to 700 इतकं 150 ते 200 पॉईंटचं टार्गेट आपल्याला उद्या फ्लॅट ओपन झाल्यावर मिळू शकते. जर गॅपअप ओपन झालं 50,700 50,800 जर गॅपअप ओपन झालं तर 5 EMA किंवा बॉलिंजर बँड बघून आपण सेल पण करू शकतो. टार्गेट जे आहे 50,500पर्यंत आपलं टार्गेट राहणार आहे. जर फ्लॅट झालं गॅपअप झालं दोन्ही केसमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फ्लॅट ओपन झालं तर बाईंग, गॅपअप ओपन झाला तर फर्स्ट टाइम सेलिंग, मग जवळपास 50,400चं तिथे कसं बिहेव करते बघावं लागेल. सपोर्ट घेत असेल तर आणि तिथून रिव्हर्सल आलं तर वापस आपण बायसाठी प्लॅन करू शकतो. एकच गोष्ट जे आहे, जर गॅप डाऊन ओपन झाला, गॅप डाऊन म्हणजे एनिथिंग बिलो 50,250, समजा 200-250 पॉईंट गॅप डाऊन ओपन झालं तरच आपण
सेलिंगसाठी प्लॅन करू त्या साईडमध्ये आपलं टार्गेट जे राहील ते 50,000 पर्यंत राहणार आहे. अदरवाईज मला मार्केट अजून पण वीक दिसत नाही आहे. इफ गॅप डाऊन जर झाला ते पण किती 50,200 म्हणजे 200-250 पॉईंट गॅप डाऊन झाला तर मग आपण सेल करू शकतो. आणि आपलं जे म्हणजे गॅप डाऊन झाल्यानंतर थोडाफार बाउन्स येईल पण 200 ब्रेक केला की आपण सेल करू शकतो. त्या केसमध्ये आपलं जे टार्गेट राहील ते 50,000चं टार्गेट राहील आणि स्टॉप लॉस जो आहे त्या केसमध्ये 50,200 ब्रेक केल्याच्या नंतर आपण सेल करेल तेव्हा 50,300 किंवा 350ला आपण स्टॉप लॉस प्लेस करू शकतो आणि टार्गेट 50,000 राहील. तर हा एक बँक निफ्टी आहे. मोस्ट प्रोबॅबली जे चान्सेस आहे जर फ्लॅट ओपन झाला तर बाईंग कंटिन्यू राहील आणि 650-700 पर्यंत टार्गेट येऊ शकते. या प्रोबॅबिलिटीसाठी आपण जाऊ. आणि ऑल टाईम हाय पण अजून दूर आहे 51,200चा ऑल टाईम हाय. तर मी हे पण वेट करत आहे की जसा मार्केटने आज ब्रेकआउट दिलेला आहे आणि वरती क्लोजिंग दिलेली आहे तर 51,200 हे पण चान्सेस आहे की एक्सपायरीमध्ये उद्यापर्यंतच 51,000 पर्यंत तरी येऊन जाईल. मे बी 50,200 नाही पण 51,000 पर्यंत चांगले चान्स आहे बँक निफ्टी एक्सपायरीपर्यंत रीच करेल. चला आता निफ्टी बघूया. निफ्टीमध्ये कसा मोमेंटम आहे. निफ्टी गॅपअप झाल्याच्यानंतर खाली सेलिंग आली, वरती आला. हे ब्रेक केल्याच्यानंतर आपण प्लॅन केला होता बाय करू पण मार्केटमध्ये काही मुवमेंट नाही. साईडवेज मार्केट दिवसभर साईडवेज मार्केट राहिलं आणि 23,550ला 557ला मार्केट क्लोज झालेला आहे. तर तोच आपला व्ह्यू जो आहे तो कंटिन्यू राहील. सध्या सेलिंगचा प्रेशर तर काही नाही आहे मार्केटमध्ये. 23,500च्या वर सस्टेन केल्यावर मी तुम्हाला सांगितलं होतं की 600 आणि 700 हे दोन टार्गेट राहणार आहे. ऑलमोस्ट 580-600 पर्यंत टच केला. उद्यासाठी बघू. आता आपल्याला याला बायमध्ये कंटिन्यू ठेवायचं आहे. 23,700 हे आपलं टार्गेट राहील. बायमध्ये कंटिन्यू ठेवू. फ्लॅट ओपन झाला 23,580 ब्रेक केला 23,580 याला ब्रेक केला तर वापस आपण बाय करू शकतो 650-700 पर्यंतच्या टार्गेटसाठी. सेल आता आपण कधी करणार आहे जेव्हा हा लो ब्रेक होईल 23,500. सेल ओनली बिलो 23,500 याच्या खाली जर क्लोज झाला तरच आपण सेल करणार आहे. अदरवाईज मोमेंटम जे आहे बाईंग साईडला हळूहळू वरती जात राहील. ऑल टाईम हायवरच आहे मार्केट. तर वरती कितपर्यंत जाऊ शकते हे आपण प्रेडिक्ट नाही करू शकत पण एक्सपेक्ट करू शकतो की इथून 100-200 पॉईंट वरती आपल्याला निफ्टीमध्ये पण अजून बघायला मिळतील. कारण बँक निफ्टी जो आहे त्याने अजून ऑल टाईम हाय लावलेला नाही आहे. तर बँक निफ्टी समजा इथून 500 ते 600 पॉईंट मुवमेंट करेल. 50,400 पासून 51,600-800 पॉईंट मुवमेंट करेल बँक निफ्टी. तर निफ्टीसुद्धा 200 पॉईंटचा मुवमेंट इथून बघायला मिळू शकतो. तर 23,750-700 इट्स व्हेरी मच पॉसिबल. आय होप तुम्हाला व्ह्यू समजला असेल. उद्या बँक निफ्टीच्या एक्सपायरीमध्ये कसं ट्रेड करायचे याचे लेवल्स तुम्हाला कळले असेल. व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा तुम्ही ट्रेड करत असाल तर. आणि भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. लास्ट व्हिडिओमध्ये आपण 200 लाईक्सचं टार्गेट दिलं होतं जे की ऑलमोस्ट 150 पर्यंत आपण पोहोचलेलो आहे. तर 150 पोहोचलेलो आहे. तर आता या व्हिडिओसाठी आपल्याला 200 लाईक्स कंप्लीट करायचे आहे. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये वापस एका अशाच ॲनालिसिससोबत, निफ्टी एक्सपायरी ॲनालिसिससोबत. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला एव्हरी इंडेक्सेसच्या ॲनालिसिस, त्यांचे व्ह्यू आणि एक्सपायरी रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.